नमस्कार मित्रांनो, आज आपण हिंदू सक्सेशन ॲक्टवर व्हिडिओ नंबर 6 अपलोड करीत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपले 5 व्हिडिओ झालेले आहेत आणि आपण संपूर्ण बेअर ॲक्ट लँग्वेजचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, काल आपण जे अभ्यास केलेला आहे तो सेक्शन 22 केलेला आहे. आता आपण 23 पासून घेऊया. वास्तविक बघायला गेलं तर हिंदू सक्सेशन ॲक्टमधून सेक्शन 23 आणि 24 हे दोन्ही सेक्शन्स ज्या वेळेला 995 मध्ये नवीन अमेंडमेंट आली होती त्यावेळेला हे दोन्ही सेक्शन्स वगळण्यात आलेले आहेत. सेक्शन 23 काय होता ते फक्त आपल्याला थोडक्यात माहिती देतो. सेक्शन 23 असा होता, स्पेशल प्रोव्हिजन्स रिस्पेक्टिंग ड्वेलिंग हाऊसेस, अर्थात जी फिमेल मेंबर होती किंवा जी फिमेल मुलगी होती को पार्टनर, आत्ता जी को पार्टनर आहे तिला पूर्वी वाटणीचा अधिकार नव्हता. मग दुसऱ्या को पार्टनरनी जर वाटणीचा अर्ज केला किंवा वाटणी मागितली तर तिला अधिकार मिळायचा. तसेच जे ड्वेलिंग हाऊस होते, जे राहते घर होते, त्या राहते घरामध्ये तिला वाटणी मिळत नव्हती. त्या जागी तिला असा अधिकार होता की त्या घरामध्ये ती राहू शकते. जर तिला लग्नापर्यंत ती राहू शकत होती. त्यानंतर लग्न झाल्यानंतर जर समजा तिच्या मिस्टरने म्हणजे तिच्या पतीने तिला सोडून दिलं असेल, तिला डिझर्ट केलं असेल, सोडून दिलेलं आहे किंवा ती विधवा झालेली आहे, अशा कोणत्याही कारणाने जर ती आपल्या माहेरी परत आली असेल तर राहत्या घरामध्ये तिला राहण्याचा पूर्ण हक्क व अधिकार होता. आणि सेक्शन 24 काय होता? सेक्शन 24 असा होता, सर्टन विडोज रिमॅरिंग मे नॉट इनहेरिट ॲज विडोज. म्हणजे ज्या विडोज होत्या, म्हणजे प्रीडिसीज सन असेल किंवा कोणी असेल, आणि ज्या विधवा झालेल्या आहेत त्यांनी जर समजा पुन्हा लग्न केलं तर त्यांना हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता. काय टायटल दिलेलं आहे? सर्टन विडोज रिमॅरिंग मे नॉट इनहेरिट ॲज विडोज. म्हणजे त्यांना पुन्हा त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता जर त्यांनी लग्न केलं तर. आणि त्याच्यामध्ये आत्ता पोझिशन काय आहे मी एक आपल्याला सायटेशन देतो. ते सायटेशन असं आहे मित्रांनो, AIR 1999 केरला पान नंबर 62. यामध्ये काय झालेलं आहे की ज्या दिवशी सक्सेशन ओपन होत असतं त्या दिवशी जर ती विधवा असेल, तिने जर दुसरं लग्न केलेले नसेल तर तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, त्या हिंदू एकत्र प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळेल. मी आपल्याला एक एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. याच्यामध्ये समजा एक व्यक्ती आहे, त्याला 2 मुलं आहेत, B आणि C. B एच्या अगोदर प्रीडिसीज्ड आहे आणि आपण असं गृहीत धरूया की B ची जी मृत्यू आहे ती 1/1/2019 झालेली आहे. Aचा मुलगा B आणि C आहे. B ची मृत्यू 1/1/2019 रोजी झालेली आहे आणि त्यावेळेला त्या दिवशी त्याची बायको म्हणजे विधवा झालेली आहे, B ची बायको. आता त्यानंतर 1 मार्च 2019 A वारला, म्हणजे Aच्या नावाने प्रॉपर्टीज होत्या, A वारला. आता ज्या दिवशी A वारला त्या दिवशी वास्तविक म्हणायला गेलं सक्सेशन ओपन होत असतं. सक्सेशन ओपनची तारीख जी आहे ती 1 मार्च 2019, कारण त्या दिवशी A वारलेला आहे. आता असं गृहीत धरा की जी B ची जी बायको आहे तिने पुढे जाऊन 1/6/2019 तिने लग्न केलं, रिमॅरी केली, दुसरं लग्न केलं. आता प्रश्न असा येतो तर काय W म्हणजे जी B ची बायको आहे तिला ह्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळेल? तर मित्रांनो, हा जो जजमेंट आहे तो ह्याच बेसवर आहे. AIR 1999 केरला पान नंबर 62. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मी आपल्याला वाचून दाखवतो. Merely because the wife has remarried, she doesn't lose her right to succeed to her deceased husband's property. म्हणजे ज्या दिवशी सक्सेशन ओपन झालेलं आहे त्या दिवशी जर ती विधवा असेल तर तिला अधिकार नक्कीच मिळणार. तर मित्रांनो, आता सेक्शन 22, 23 आणि 24 आपण कंप्लीट केलेलं आहे. आता त्याचं अस्तित्व नाही राहिलेलं आहे तरी पण मी आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. यानंतर सेक्शन 25. सेक्शन 25 काय म्हणते? मर्डरर डिस्क्वालिफाईड. म्हणजे घरातला जो को पार्टनर आहे त्यांनी जर समजा आपला हक्क वाढविण्यासाठी आपल्या इतर को पार्टनरचा किंवा घरातल्या इतर व्यक्तीचा कोणाचा मर्डर केला आणि स्वतःचा हक्क वाढवण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेला हा जो मर्डरर असतो, ज्यांनी हत्या केलेली आहे
तो डिस्क्वालिफाय होतो, त्याला काहीही मिळणार नाही. तर बेअर ॲक्ट लँग्वेज काय म्हणत आहे मी आपल्याला वाचून दाखवत आहे. अ पर्सन हू कमिट्स मर्डर ऑर अबेट्स कमिशन ऑफ मर्डर, म्हणजे त्यांनी स्वतः मर्डर केला आहे किंवा दुसऱ्याला प्रवृत्त केलेलं आहे मर्डर करायला, shall be disqualified from inheriting the property of the person murdered. ज्या व्यक्तीची त्यांनी मर्डर केलेला आहे त्या व्यक्तीची तो जो इनहेरिट करणार आहे त्याला जी वारसाने जी प्रॉपर्टी मिळणार आहे तर त्याला ती मिळणार नाही. पुन्हा एकदा, shall be disqualified from inheriting the property of the person murdered or any other property in furtherance of the succession to which he or she committed or abetted the commission of the murder. अगदी क्लिअर आहे याच्यामध्ये की आपला हक्क वाढवण्यासाठी, आपला अधिकार वाढवण्यासाठी, आपल्याला प्रॉपर्टीचा शेअर जास्त मिळावा या दृष्टिकोनातून जर त्यांनी आपल्या कुठल्याही व्यक्तीचा ज्याच्याकडनं त्याला प्रॉपर्टी येणार आहे त्याचा जर मर्डर केला किंवा त्याने समजा भावाचा मर्डर केला आणि भाव जर मेला तर त्याचा हक्क वाढणार आहे कारण तो आता कोणी राहिलं नाही. मग अशा वेळेला त्याला त्याचा जो शेअर आहे तो काही त्याला मिळणार नाही. ही शॅल बी डिक्लेअर्ड ॲज डिस्क्वालिफाईड. आता सेक्शन 26 काय ते आपण बघूया. कन्वर्ट्स डिसेंडंट्स डिस्क्वालिफाईड. मित्रांनो, कन्वर्ट एपॉस्ट्रफी एस लावायचा, कन्वर्ट्स डिसेंडंट्स डिस्क्वालिफाईड, अर्थात जो आपल्या धर्मातनं, हिंदू धर्मातनं दुसऱ्या धर्मात गेलेला आहे व्यक्ती, त्याचे वारसदार, कन्वर्ट्स डिसेंडंट्स डिस्क्वालिफाईड. आता बेअर ॲक्ट लँग्वेज काय म्हणते आपण पाहूया. वेअर बिफोर ऑर आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, हा कायदा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर सुद्धा, अ हिंदू हॅज सीज्ड म्हणजे तो बाहेर गेलेला आहे, हॅज सीज्ड ऑर सीजेस टू बी अ हिंदू, म्हणजे तो हिंदू धर्मातून बाहेर गेलेला आहे किंवा हिंदू धर्म सोडून तो दुसरीकडे जात आहे. टू बी अ हिंदू बाय कन्वर्शन टू अनदर रिलिजन, दुसऱ्या धर्मात जात आहे. आता पुढे कॉमा दिलेला आहे आणि पुढे सांगतात चिल्ड्रन बॉर्न टू हिम ऑर हर. अशा वेळेला त्याला जे मुलं होणार आहेत किंवा त्या बाईला जी कन्वर्ट झालेली मुलगी आहे ती किंवा जेंट्स, चिल्ड्रन बॉर्न टू हिम ऑर हर आफ्टर सच कन्वर्शन, म्हणजे अशा व्यक्तीला जे मुलगा किंवा मुलगी होणार आणि असा जो व्यक्ती किंवा ती जी लेडीज असेल ती, त्यांना जे मुलं होणार आहेत त्यांना, अँड देअर डिसेंडंट्स, आणि त्यांचे जे वारसदार आहेत पुढे, शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम इनहेरिटिंग द प्रॉपर्टी ऑफ एनी ऑफ देअर हिंदू रिलेटिव्स. त्याचे जे पुढचे जे ॲसेंट होते, म्हणजे जे समजा त्यांचे जे पूर्वज होते त्यांच्याकडनं त्यांना जी प्रॉपर्टी येणार होती ती त्यांना मिळणार नाही. अनलेस सच चिल्ड्रन ऑर डिसेंडंट्स आर हिंदूज ॲट द टाइम वेन सक्सेशन ओपन्स. अनलेस म्हणजे इथं कंडिशन दिलेली की जर समजा त्यांनी अशा वेळेला त्या मुलांनी किंवा मुलींनी पुन्हा ते कन्वर्ट किंवा झालेले असतील, आपल्या हिंदू धर्मात आलेले असतील तर गोष्ट निराळी, अदरवाईज नाही. आता सेक्शन 27 आपण पाहूया. सक्सेशन वेन हेअर डिस्क्वालिफाईड, म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याला डिस्क्वालिफाय केलेला आहे मग त्याच्या बाबतीत सक्सेशन कसं होणार आहे ते आपल्याला माहिती दिलेली आहे सेक्शन 27 मध्ये. इफ एनी पर्सन इज डिस्क्वालिफाईड, एखाद्या व्यक्तीला जर डिस्क्वालिफाय केला असेल, इफ एनी पर्सन इज डिस्क्वालिफाईड फ्रॉम इनहेरिटिंग एनी प्रॉपर्टी, एखादी प्रॉपर्टी त्याला वारसाने मिळणार आहे या बाबतीत त्याला डिस्क्वालिफाय केलेला असेल तर, अंडर धिस ॲक्ट, ह्या कायद्याखाली त्याला जर डिस्क्वालिफाय केला असेल तर, इट शॅल डिव्हॉल्व ॲज, ती कशा पद्धतीने डिव्हॉल्व होणार आहे, ॲज इफ सच पर्सन हॅड डाईड बिफोर द अँटिस्टेट, म्हणजे जो व्यक्ती मेला आहे त्या व्यक्तीच्या अगोदरच त्या व्यक्तीची मृत्यू झालेली आहे, जो डिस्क्वालिफाय झालेला आहे अशा व्यक्तीची मृत्यू, जो एंटिस्टेट झालेला आहे, एंटिस्टेट मरण पावलेला आहे त्या व्यक्तीच्या अगोदरच तो मेलेला आहे. उदाहरण देऊन सांगतो. समजा एक व्यक्ती आहे, त्याच्या नावानी प्रॉपर्टी आहे आणि त्याचा मुलगा बी आहे. आता बी आणि सी त्याला 2 मुलं आहेत. आता बी हा समजा मुसलमान झाला तर काय झालं, बी कन्वर्ट झाला ना. तर जर बी कन्वर्ट झालेला आहे आणि नंतर ए वारला तर बी तर डिस्क्वालिफाय झालेला आहे. मग एची जी प्रॉपर्टी ती बीला मिळणार नाही कारण तो डिस्क्वालिफाय झालेला आहे. परंतु ह्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल की बी जो आहे तो एंटिस्टेट जो व्यक्ती आहे म्हणजे ए, त्याच्या अगोदरच त्याची मृत्यू झालेली आहे, त्यामुळे त्याचा शेअर जो आहे सगळा सीला जाईल.
म्हणून तो अगोदरच वारला असं गृहीत धरलं जाईल. ओके. आता सेक्शन 28 आपण पाहूया मित्रांनो. सेक्शन 28 काय म्हणतं? डिसीज, डिफेक्ट एटसेट्रा नॉट टू डिस्क्वालिफाय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल किंवा तो डिफेक्टिव्ह असेल. आता तो डिफेक्ट कशा पद्धतीने असू शकतो? ते इन्सॉल्वंट होऊ शकतो, मेंटली काय त्याला म्हणतो आपण ल्युनॅटिक असू शकतो, शारीरिकदृष्ट्या पंगू असू शकतो. असा जो व्यक्ती आहे किंवा त्याला असा एखादा आजार आहे की जो कधीही बरा होणारा नाही किंवा तो खूप त्रासलेला आहे, तर अशा व्यक्तीचा जो हिस्सा आहे त्याला त्याच्याकडून डावला जाणार नाही, त्याला डिस्क्वालिफाय केला जाऊ शकत नाही. पूर्वी होतं असं, म्हणून ते आलेले. नो पर्सन शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम सक्सेडिंग टू एनी प्रॉपर्टी ऑन द ग्राउंड ऑफ एनी डिसीज, डिफेक्ट ऑर डिफॉर्मिटी. डिसीज, डिफेक्ट ऑर डिफॉर्मिटी म्हणजे इन्फॉर्म झाला असेल तरीसुद्धा त्याला डिस्क्वालिफाय करू शकत नाही, त्याला त्याचा हिस्सा मिळणारच. ऑर सेव ॲज प्रोव्हाइडेड इन दिस ॲक्ट ऑन एनी ग्राउंड व्हॉट्सएव्हर. ह्या कायद्यामध्ये जे इतर काय कारणं दिले आहेत त्या कारणांसाठी सुद्धा त्याला कोणत्याही कारणासाठी त्याला डिस्क्वालिफाय केला जाऊ शकत नाही असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता मित्रांनो आपण सेक्शन 28 पर्यंत आलो. त्यानंतर सेक्शन 29 फेल्युअर ऑफ हेअर्स. म्हणजे मी जसं सांगितलं सेक्शन 8 मध्ये की ज्या वेळेला अँटीस्टेट व्यक्तीच्या वारसांमध्ये कोणीही वारसदार शिल्लक राहिला नाही, म्हणजे क्लास 1 हेअरमधलं कोणी नाही, क्लास 2 मधला कोणी हेअर नाही, मग ॲग्नेट्स नाही, नंतर कॉग्नेट्स पण नाही. मग अशा वेळेला त्याची जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे ती कोणाला जाती? गव्हर्नमेंटला जाती. तीच माहिती या सेक्शन 29 मध्ये दिलेली आहे. फेल्युअर ऑफ हेअर्स. इफ अन अँटीस्टेट हॅज लेफ्ट नो हेअर qualified to succeed to his or her property in accordance with the provisions of this act. या कायद्याच्या अनुषंगाने एखादा व्यक्ती वारला आणि त्याला कोणीही वारसदार शिल्लक नाही तर such property shall devolve on the government. मग अशा वेळेला त्याची जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे ती कुठे जाईल? गव्हर्नमेंटला जाईल. and the government shall take the property. आणि अशा वेळेला गव्हर्नमेंट संपूर्ण प्रॉपर्टी घेऊन टाकेल. शॅल टेक द प्रॉपर्टी सब्जेक्ट टू ऑल ऑब्लिगेशन्स अँड लायबिलिटीज टू व्हिच अँड हेअर वुड हॅव बीन सब्जेक्ट. मग अशा वेळेला संपूर्ण प्रॉपर्टी गव्हर्नमेंटला जाईल. सब्जेक्ट टू पुढे काय म्हटलं? सब्जेक्ट टू लायबिलिटीज अँड ऑब्लिगेशन्स. म्हणजे तो जो व्यक्ती वारला त्याच्यावर समजा कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल किंवा त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची एखादी जबाबदारी असेल, जी काय असेल ती संपूर्ण जबाबदारी, ती संपूर्ण लायबिलिटी जे त्याला देणं असेल ते संपूर्ण देणं गव्हर्नमेंट स्वीकार करेल आणि गव्हर्नमेंट ते सगळं लायबिलिटी आणि ऑब्लिगेशन स्वीकार करणार. नंतर मित्रांनो आपण येऊया सेक्शन 30 कडे. सेक्शन 30 काय म्हणतोय? टेस्टामेंटरी सक्सेशन. चॅप्टर नंबर 3 म्हणजे शेवटचा चॅप्टर आहे आणि चॅप्टर नंबर 3 टेस्टामेंटरी सक्सेशन. ह्याच्यामध्ये अगदी क्लिअर कट आणि साध्या भाषेत असं दिलेलं आहे की एखादा व्यक्ती जर तो टेस्टामेंटरी सक्सेशन डिस्पोजिशन करून वारला, म्हणजे त्याने जर स्वतःचं इच्छापत्र केलं आणि तो वारला, तर मग त्याची जी प्रॉपर्टी आहे ह्या कायद्याप्रमाणे डिव्हॉल्व होणार नाही, मग त्याला इंडियन सक्सेशन ॲक्ट लागू होणार. आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया आणि पुढे जाऊया. एनी हिंदू मे डिस्पोज ऑफ बाय विल ऑर अदर टेस्टामेंटरी डिस्पोजिशन एनी प्रॉपर्टी. म्हणजे एखादा हिंदू तो आपली प्रॉपर्टी बाय विलद्वारे और अदर टेस्टामेंटरी डिस्पोजिशन द्वारे विच इज कॅपेबल ऑफ बिंग सो डिस्पोज्ड ऑफ बाय हिम ऑर हर. म्हणजे त्याला ते डिस्पोज ऑफ करण्याचे हक्क व अधिकार पाहिजे. विच इज कॅपेबल ऑफ बिंग disposed of by him or by her in accordance with the provisions of the Indian Succession Act 1925 or any other law for the time in force and applicable to Hindus. ह्याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन काय आपण पाहूया. The interest of a male Hindu in a Mitaksara co-partnership property or
the interest of a member of a Tarwad, Tawaji, Elam, Kutumba or Kavaru in the property of the Tarwad, Tawaji, Elam, Kutumba or Kavaru shall, notwithstanding anything contained in this act or in any other law for the timing in force, be deemed to be property capable of being disposed of by him or by her with the meaning of this section. म्हणजे त्याला मग हे जे प्रोव्हिजन्स आहेत बाकीचे आपल्या संपूर्ण जे अभ्यास केला ते लागू नाही, त्याच्या जागी ह्या सेक्शनमध्ये दिलेले प्रोव्हिजन्स त्याला लागू होणार आहे. म्हणून इथे आपला हिंदू सक्सेशन ॲक्ट आता आज पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, मी हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956च्या सेक्शन 1 पासून 30 पर्यंतच्या सर्व सेक्शन्सच्या एकूण एक शब्द वाचून आपल्याला दाखवलेला आहे आणि त्याचं विश्लेषण सांगितलेलं आहे आणि त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला बेअर ॲक्ट लँग्वेज व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण कायद्याचा व्यवस्थित उपयोग करू शकत नाही आणि आपली केससुद्धा आपण कोर्टामध्ये व्यवस्थित मांडू शकत नाही. आपण वादीच्या बाजूने असो किंवा आपण प्रतिवादीच्या बाजूने असो, जोपर्यंत आपल्याला जर कायदाच व्यवस्थित समजला नाही तर आपल्याला आपले केस दाखल करता येत नाही किंवा आपला डिफेन्स मांडता येत नाही. मित्रांनो, माझी अशी आशा आहे आणि अपेक्षा बाळगतो की आपल्या सर्वांना हा कायदा व्यवस्थित समजला असेल. यानंतर आपण नवीन कायदा हातात घेऊया आणि तो सर्वांच्या उपयोगाचा असेल असा कायदा मी निवडेल आणि आपल्यासमोर तो सुरुवात करेल. 2-3 दिवसात किंवा 4 दिवसात का होईना मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल. आपल्या सर्वांना त्याचं नोटिफिकेशन येईल आणि जे माझे नवीन मित्र आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की आपण देखील सबस्क्राईब करा आणि आपल्यालासुद्धा नोटिफिकेशन मिळेल. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. मी अशी आशा बाळगतो की आपल्या सर्वांना हा कायदा नक्कीच समजला असेल आणि जर समजा कोणाला काही अडचण असेल तर आपण माझ्या मोबाईलवरती मला व्हॉट्सअप करा आणि आपले प्रश्न मला टाका. मी त्याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनवून आपले सर्वांचे प्रश्न एकत्र घेऊन त्या प्रश्नांच्यावरती मी एखादा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.